नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपली शहर या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाबाबतची. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याला पुणे सत्र न्यायालयानं दणका दिलेला आहे. पुणे सत्र न्यायालयानं त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळलेला आहे. पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामधली ही एक महत्त्वाची अपडेट आहे. प्रतिनिधी रोहन कदम आपल्याला आणखी तपशील देतील. रोहन. रिद्धी, खरं तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे. पार्थ पवार यांचं नाव आल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब हीच होती की सूर्यकांत येवले जे की त्यावेळेचे तहसीलदार म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचं निलंबन देखील झालेलं होतं आणि या निलंबनानंतर त्यांच्या बाबतच्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला आपल्या सगळ्यांना मिळत होत्या. परंतु आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बाब आहे की त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो उच्च न्यायालयाने फेटाळलेला पाहायला मिळतो. त्यामुळे पुणे पोलीस किंवा ईओडब्ल्यूच्या माध्यमातून कधीही त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जे आहे ते जारी केलं जाऊ शकतं. त्यांना कुठल्याही क्षणी जी आहे ती अटक केली जाऊ शकते. खरं तर पार्थ पवार यांना ही सगळी जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असेल किंवा पार्थ पवार यांना या सगळ्या जमिनीच्या बाबतीमध्ये पदेशन करण्याच्या घडामोडी असतील, या सगळ्यामध्ये त्यांनी पत्रव्यवहार जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांसोबत केलेले होते आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते चांगलं चर्चेलं जात होतं. आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की सूर्यकांत येवले यांना ज्या पदावरती नेमणूक केलेली होती आणि त्या पदावरती असताना देखील अशा पद्धतीने त्यांनी सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ दिला आणि त्यानंतर देखील हे सगळं प्रकरण घडलं. त्यामुळे आता सूर्यकांत येवलेंवरती अटकेची कारवाई होते. कारण मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अटक वॉरंटच्या पासून पळवणूक मिळवण्यासाठी जामीन अर्ज जो आहे तो पुणे पोलिसांसमोर सादर केलेला होता आणि आताच्या घडीला त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो उच्च न्यायालयाने फेटाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रिद्धी. जी रोहन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. तर याच पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती